इतक्या मोठ्या संख्येने गावकरी विद्यार्थी इथं जमले. आज आळणी गावातील सर्व समाजाच्या जाती धर्माच्या लोकांना पवन नावाच्या माणसापासून त्रास आहे. त्यामुळं अख्खा गाव या ठिकाणी जमला आहे. प्रत्येक जाती धर्माची लोक या ठिकाणी जमलेले आहेत. कारण त्या प्रवृत्तीला विरोध आहे. विशिष्ट म्हणून एखाद्या माणसाला विरोध नाही. तो कुठलेही 2 नंबरचे धंदे करतो, पैसे कमवतो आणि लोकाला सांगतो पोलीस आमचं काय करू शकत नाही, आम्ही त्यांना पैसे देतोय, माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंद होऊ शकत नाही कारण पोलीस माझ्या ताब्यात आहे, असं छाती ठोकपणे सांगतो. कुठलाही गुन्हा करतो. आज परवाच गुटखा काहीतरी 5-25 लाखाचा गुटखा पकडला. त्या गुटख्यामध्ये मेन आरोपीला 5 नंबरचा आरोपी केलेला आहे. ह्याला खत पाणी कोण घालतंय? माझा प्रशासनाला जाब आहे की या विषयाला खत पाणी कोण घालतं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी कळकळीची विनंती आहे, साहेब चुकीच्या प्रवृत्तीला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खत पाणी घातलं जात आहे गृह विभागाकडून. आपण लक्ष देऊन या प्रवृत्तीला हाणून पाडण्याची गरज आहे. मी सरपंच आहे आळणी गावचा, मला काय वेदना आहेत माझ्या जीवाला माहिती आहे. आज मी या ठिकाणी बाईट देतोय पण उद्या माझ्या जीविताला काय धोका आहे माझ्या जीवाला माहिती. गावात फिरू देत नाहीत एवढी दहशत आहे. मुली बाळा शाळेत चालल्या तर त्या मुली बाळाला रस्त्यावर गाड्या आले लावतात, खवळतात. अहो मुली शिक्षण घ्यायचं सोडून द्यायच्या तयारीत आहेत आळणीमध्ये. एवढी वाईट अवस्था या माणसाने केली आणि याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबाला माझा जाहीर आरोप आहे. उस्मानाबादच्या पोलीसवर, उस्मानाबाद ग्रामीण पोलीसच्या 2 तास झाले या ठिकाणी उभा. SP मॅडमचा प्रोटोकॉल आहे, मॅडम खाली यायला तयार नाहीत, अन्याय ऐकायला तयार नाहीत. मरायची वेळ आली एका लोकांची. स्टेटस बघा, हे स्टेटस दाखवा. बाप आमचा केलं, ह्या व्यक्तीला बाप केलाय गावाचा. एवढी दहशत आहे आणि ह्याला खत पाणी धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन घालतं अशा सर्व जनसामान्याचा आरोप आहे. मी जिम्मेदारीनं सांगतो, 6,000-7,000 लोकसंख्येचा गावचा सरपंच आहे मी. काय अवस्था गावाची आहे माझ्या जीवाला माहिती. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला जर कांटाळी दिली जात असेल काय जिंदगीचा अर्थ आहे. लोक कटाळून आलेत. एवढी लोक जे आहेत आज त्या प्रवृत्तीला जागेवर हाणून पाडण्याची ताकद ठेवतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी लोक आहेत ही कायदा हातात घेणार नाहीत. म्हणून या ठिकाणी लोक आलेले आहेत. जर आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथभाई शिंदे, आदरणीय सुनेत्राताई यांना माझी कळकळीची तुमच्या माध्यमातून विनंती आहे, गावाला न्याय द्या, ह्या प्रवृत्तीला हाणून पाडा. एवढंच हात जोडून साष्टांग दंडवट काढून विनंती करतो मी. आलेला आहात म्हणजे कधीपर्यंत इथं थांबणार आहात? काय नेमकं आम्ही आज फक्त अधीक्षक मॅडमला बोलायला आलोत. उद्या आम्ही यांना रीतसर कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आणि एक माणूस नाही, अख्खा गावच्या गाव कलेक्टर ऑफिस पाशी आमरण उपोषण करणार.